हॅलो नमस्ते. इयत्ता 9वी SRG क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. वेलकम टू SRG क्लास. बाळांनो, प्रॅक्टिस सेट 5.1 आपला राहिलेला आहे, परंतु 5.2 अतिशय इम्पॉर्टंट आहे. थोडी गणित डिफिकल्ट आहेत, म्हणून आपण फर्स्ट 5.2 घेऊया आणि दॅट्स आफ्टर 5.1. चला तर मग अवघड गणित अगोदर आणि सोपं गणित नंतर. चला, फळ्यावरती मी गणित लिहून ठेवलेलं आहे बाळांनो. तर गणित आपण सॉल्व करायचं आहे. काय सांगितलेलं आहे? इन द फिगर जी इज द पॉइंट ऑफ कॉन्ग्रन्स. हे फार महत्त्वाचं आहे. जी हा कॉन्ग्रन्स पॉइंट आहे. ऑफ मेडियन्स ऑफ ट्रायंगल DEF. कोणाचा कॉन्ग्रन्स पॉइंट आहे? DEFचा हा कॉन्ग्रन्स पॉइंट आहे. टेक अ पॉइंट H हा पॉइंट घ्यायचा आहे ऑन रेवरती DG सच दॅट D' म्हणजे हे बिंदू कोलिनियर आहेत. D'G'H आणि इथं काय सांगितलेलं आहे? DG हे DGचं अंतर आहे, तेवढंच GHचं आहे. तर प्रूव्ह दॅट कोणता? GEHF इज अ पॅरलोग्राम. पॅरलोग्राम प्रूव्ह करण्यासाठी कोणकोणत्या अटींची गरज आहे हे पाहणं फार महत्त्वाचं आहे आणि कोणत्या अटीनुसार हे आपण करू शकतो. आता इथं आपल्याला ज्या माहिती दिलेल्या आहेत त्या माहितीनुसार आपल्याला सोडवावं लागणार, होय की नाही? नाहीतर मग आपण दुसऱ्या पद्धतीनं पण हे सोडवू शकतो. चला तर मग इथं काय सांगितलेलं आहे? जी हा सेंट्रॉइड आहे. ट्रायंगल DEF सेंट्रॉइड दिलेला आहे, म्हणजे DP ही मेडियन होईल. DP काय होईल? मेडियन होईल. हे मी तुम्हाला किंवा पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे बघा. हा जो सेंट्रॉइड हा सेंट्रॉइड डिवाइड्स द मेडियन. या मेडियनला डिवाइड्स करतो इन द रेशो ऑफ 2:1. या थेरमचा वापर करून आपल्याला इथं गणित सोडवायचं आहे. त्या थेरमचा वापर नक्की करून आपण काय करणार आहे तर बघा, हे GPचं डिस्टन्स तेवढंच PHचं दाखवणार आहे. PEचं डिस्टन्स तेवढंच PFचं. हे डिस्टन्स इक्वल झाले, म्हणजेच पॅरलोग्राम हायपो बायसेक्ट इच अदर. ही प्रॉपर्टी आपण वापरून हा पॅरलोग्राम आहे हे दाखवणार आहोत, प्रूव्ह करणार आहोत. चला तर मग दिलेल्या पद्धतीकडे जाऊया. अतिशय सोपं आहे, काहीच अवघड नाही. दिले त्याप्रमाणेच आपल्याला काय करायचं आहे? मांडायचं आहे. इथं त्यांनी इथं सगळं आपल्याला दिलेलंच आहे. काय सांगितलेलं आहे? सुरुवातीला हितलंच लिहायचं आहे. काय लिहायचं आहे? जी इज द सेंट्रॉइड. बघा, आन्सर वेगळ्या शाईनी सोडवूया, म्हणजे तुमचं कॉन्फिडन्स लेवल थोडासा वाढेल. इथं दिलेलं आहे, तुम्हाला सांगते किती सोपं आहे बघा. हे दिलेलं आहे ना, तेच घ्यायचं आहे. जी इज सेंट्रॉइड पॉइंट दिले की नाही त्यांनी? जी इज सेंट्रॉइड पॉइंट. मग तेच घेतलं, काय वेगळं घेतलं का? पुन्हा सांगायचं, DP ही काय आहे? मेडियन. DP इज मेडियन. DP इज मेडियन आहे. जी हा सेंट्रॉइड झाला की सेगमेंट लिहायला पाहिजे इथं. सेगमेंट DP इज अ मेडियन आहे. P काय आहे सांगायचं? GH सेगमेंट GH अँड सेगमेंट EF बायसेक्ट इच अदर किंवा इंटरसेक्ट इच अदर ॲट पॉइंट P. हे सांगणं फार गरजेचं आहे. मग तसं सांगावं लागणार आहे आपल्याला. इथं काय सांगावं लागणार आहे? लेट घेतलेलं आहे आपण तसं.
the point let segment EF and segment GH intersect at point कुणामध्ये P मध्ये छेदते ना, देअरफोर काय होतं, हे इंटरसेक्ट होतं, म्हणजेच ह्या EP चं अंतर आणि ह्या FP हे अंतर काय होतं, समान होतं. कारण का, तर ते एकमेकांना इंटरसेक्ट होतात म्हणून. बघा किती सोपं आहे. इथलंच लिहिलं ना, जी इज सेंट्रॉइड. कॉंग्रुएंस पॉईंट म्हणजे सेंट्रॉइड असतो. DP ती काय आहे, मेडियन आहे. ते एकमेकांना काय करतात, इंटरसेक्ट करतात, म्हणजे अंतर समान होतं. आता इथं बघा, जी सेंट्रॉइड पॉईंट आहे, जी हा सेंट्रॉइड पॉईंट आहे ट्रायंगल, मग लिहायचं जी इज सेंट्रॉइड पॉईंट, जी इज सेंट्रॉइड पॉईंट ऑफ ट्रायंगल कुणाचा, DEF चा सेंट्रॉइड पॉईंट आहे. म्हणून आता रेशो कसा होणार बघा, DG अपॉन GP इज इक्वल टू, कारण ही मेडियन आहे, DG अपॉन GP बरोबर 2:2/1. कारण इथं आधार द्यावा लागणार. काय लिहावं, सेंट्रॉइड divides the medians in the ratio 2:1. म्हणून असं आहे. कळालं ना, इथंपर्यंत कळालं ना, अवघड आहे का, नाही ना. मग आता याच्या पुढं जाऊया, थोडंसं इथं लिहून घेऊया कुठं तर. हे DG आणि GH काय आहेत, समान मापाचे आहेत, हे दाखवायचे. झालं, हे थोडंसं पुसून घेते, कारण हे आपल्याला गरजेचं आहे, लागणार आहे. बघा, याचा अर्थ DGचं माप 2 होतं, GPचं माप किती होतं, 1 होतं. आपल्याला DP काढावा लागणार आहे. DP कसा काढणार आपण, पूर्ण DP आपल्याला इथं DPची गरज आहे. तर कसं काढणार, DG अधिक GP. हे असं का लिहू शकलो आपण, कारण G'P आहे म्हणून असं लिहिलो, कारण एकाच रेषेत आहेत ना हे सगळे बाळांनो. म्हणून DGची किंमत किती आहे, 2, आणि इथं GPची किंमत किती आहे, 1. हे DP बरोबर, म्हणून DP बरोबर काय येईल सांगा मला, DP बरोबर हे 2 + 1 3. इथं DPची किंमत आपण काढून घेतली. कळालं ना काय केलं, हे महत्त्वाचं आहे. G हा सेंट्रॉइड असल्यामुळं 2 भागात विभागतो. ह्या पूर्ण ह्या DPचं अंतर काढायचं असेल तर DG अधिक GP, कारण DG 2 आहे आणि GP किती आहे, 1 आहे. आता याच्या पुढं बघा, आपल्याला पहिल्यांदा काय काढून घ्यायचं आहे माहिती आहे का, GP. काय काढून घ्यायचं आहे, GP काढताना काय करायचं बघा, आणि त्यानंतर GP छेद काय करायचं आहे, PD. GP छेद PD. मग मला सांगा इथं GPचं अंतर किती आहे बाळांनो, GPचं अंतर, GP किती काढलेलं आहे, GP किती आहे, 1. PD किती काढला आता आपण, 3, 1/3.
मग हे जी पी इकडंच ठेवायचा, म्हणून कसं लिहिता येईल, जी पी बरोबर हे पी डी इकडं आणूया, 1/3 पी डी असं करूया. याला आकडा, कुठं आकडा 1 दिला, 1 इथं 2, याची गरज लागणार आहे आपल्याला नंतर. त्यानंतर काय काढून घेऊया, आपल्याला डी जी काढून घेऊया. मग डी जी अपॉन पी डीच करायचं. डी जीची किंमत किती आहे माहिती आहे ना आपल्याला, डी जीची किंमत किती आहे, 2. पी डीची किंमत किती आहे, 3. हे पी डी इकडं आणूया, म्हणून असं लिहू शकतो, डी जी बरोबर 2/3 पी डी असं लिहू शकतो ना. इथं आकडा काय झाला, 3. त्यानंतर काय करायचं पहा, हे थोडंसं पुसून घेते. आपल्याला डी जी आणि जी एच ही अंतर समान सांगितलेत. डी जी बरोबर काय सांगितले, जी एच हे गिवन दिलेलं आहे आपल्याला. डी जी बरोबर जी एच हे दिलेलं आहे. डी जी बरोबर जी एच हे दिलेलं आहे म्हटल्यानंतर काय करता येईल बघा, डी जी बरोबर जी एच. तर काय करायचं, या डी जी ऐवजी काय वापरायचं, जी एच. म्हणून कसं येणार, जी एचची किंमत कशी येणार, जी एच बरोबर ह्याला आकडा देऊया 4. कसं येणार, जी एच बरोबर 2/3 पी डी. कितीवरून लिहिलं, फ्रॉम 3 and 4. 3 and 4 वरून लिहिलं की नाही. मग आता बघा, आपल्याला हे 2 किमती काढून घेतल्या. आता काय करायचे, पूर्ण जी एच, कारण आपल्याला जी पी आणि पी एच हे तर आपल्याला आपण करून घेतलेला, इंटरसेक्ट पॉईंट ए मध्ये पी मध्ये इंटरसेक्ट होतात, म्हणून ही किंमत आहे, आपल्याला ही किंमत काढायची. मग आता जी पीची किंमत आहे तेवढीच पी एचची येत्या का बघूया. मग आपल्याला काय करूया, पूर्ण जी एच बरोबर काय येते, जी पी अधिक पी एच करूया. जी पी अधिक पी एच बरोबर कोणती, जी एच. हे कसं मांडलं, जी डॅश पी डॅश एच. आता किमती कशा कशाच्या माहिती आहेत बाळांनो, आपल्याला जी पीची माहिती आहे. जी पीची किती आहे बघा बरं, 1/3 पी डी. 1/3 पी डी. इथं पी एचचं काढून घ्यायचं आहे. जी एच किती आहे बरं, आताच काढून घेतलेलं आहे आपण. जी एच किती काढलेलं आहे, 2/3 पी डी काढलेलं आहे ना. हे कशा कशावरून लिहिलं, हे जी पीची किंमत हे 2 आणि हे किती आहे, 3. फ्रॉम 2 and 3. मग हे कशासाठी उपाद्याप चाललंय, पी एचची किंमत काढण्यासाठी. मग काय करायचं बघा, पी एच बरोबर 2/3 पी डी. हे इकडे गेल्यावर -1/3 पी डी. म्हणून पी एच बरोबर 2/3 - 1/3 कॉमन कोण काढूया, पी डी. म्हणजे किती उरला पी एच, 2तनं 1 गेला, 1/3 पी डी उरला ना. याला आकडा किती देऊया, आता 4 पर्यंत झाले, त्याला आकडा देऊया 5. मग मला सांगा, इथं जी पी बरोबर 1/3 पी डी आणि पी एचची पण व्हॅल्यू 1/3 पी डी. याचा अर्थ 3 आणि 5 वरून हे जी पी आणि पी एच कसे येतात, समान येतात. म्हणून लिहायचं बघा, इथं लिहिते. म्हणून म्हणायचं जी पी बरोबर पी एच फ्रॉम किती वरून, 2 and 5. 2 and 5.
हे अगोदरच आपण तयार करून घेतलेलं आहे. काय घेतलेलं आहे? ई पी बरोबर. म्हणून ई पी बरोबर काय आहे? एफ पी. हे अगोदरच आहे. कितवा आकडा आहे बघा बरं. तिथं दिलेला फर्स्टच आहे. फर्स्ट. देअरफॉर. म्हणून काय सांगता येईल बरं आपल्याला? एवढं सगळं समान असतील तर सेगमेंट ई पी कॉन्ग्रंट सेगमेंट लिहायला लागणार. सेगमेंट ई पी कॉन्ग्रंट सेगमेंट एफ पी सेगमेंट जी पी कॉन्ग्रंट सेगमेंट पी एच. हे सगळं आहे म्हणून काय येणार आहे? हे सगळं आहे म्हणून सोपं आहे ना बाळांनो? हे सगळं म्हणून याच्या पुढं इथं देअरफॉर क्वाड्रिलेटरल जी ई एच एफ. हाच वाचलाय ना? जी ई एच एफच वापरलं. जी ई एच एफ इज अ पॅरलोग्राम. सोपं आहे ना बाळांनो? 3 मार्क अगदी इझिली पडून जातात. काय अवघड आहे काय याच्यामध्ये? तुम्हाला मी शिकवलेलं आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू बाळांनो.